हे सगळं आयडिया बघण्यासाठीच आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, कारण प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी आयडिया असते. नाही पण जागा प्रत्येकाची वेगळी आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या जागेनुसार तयार करतो. टाकून आपण सगळं येऊ द्या, आपण पहिल्यापासून सुरू करू. कामाला झोपलेली असायची ते दुपारी 3 पर्यंत आणि परत संध्याकाळची शिफ्ट वेगळी घरची. मग घर बांधलं मी, हे नवीन घर बांधलं 14ला, माझं 15ला पूर्ण झालं. आता काय करायचं, आणि याच्यात सगळ्यात माझी जी गुरु आहे समजा ती माझी सून आहे. तिने मला मोटिवेट केलं की म्हणे की आता तुम्हाला जे आवडतं आणि जे काही करायचं राहिलंय ते तुम्ही सुरुवात करा. आणि तेव्हापासून मग मी ह्या सगळ्यांना सुरुवात केली. आवड होतीच पूर्वीची, आणि मग हळूहळू हळूहळू एक 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 आणि जशी आवड निर्माण होत गेली जास्तीत जास्त, तसं तसं कलेक्शन वाढत गेलं. आणि आज झाडावर माझं इतकं प्रेम आहे की मी त्यांना झोपेत सुद्धा विसरू शकत नाही. झोपेत सुद्धा सायकल चालू असते माझी, उद्या काय करायचं, कुठे काय करायचं, हे सगळं नियोजन चालू असतं. याच्यामध्ये सगळ्यात चांगला मला जो फायदा झालाय महत्वाचा तो सांगणं आवश्यक आहे. आज मी 75 पदार्पण केलं. ह्या माझ्या सगळ्या प्रकृतीचं श्रेय ह्या माझ्या निसर्गाला आणि माझे जे 2 मुलं आहेत, मुलगी आहेत, त्यांना देते. त्यांनी मला खूप आनंद सुख दिलेला आहे, आणि त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद ह्या झाडाने दिलेला आहे. याच्यातून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला खूप म्हणजे खूप मिळते. जे काही निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात असते वॉशआउट होऊन जाते, काहीच राहत नाही. मला कालचा दिवस नाही आठवणार, फक्त आजचा. काल काय झालं, कसं झालं, नुकसान झालं काय, नथिंग. पण आज मी इतकी आनंदात आहे, आणि सगळं माझ्या तब्येतीचं श्रेय ही माझी लेकरं आहे. त्यांना मी लेकरच मानते. एक जरी झाड सुकलं तरी मला वाईट वाटतं की हे का सुकलं. कालचाच विषय सांगते. काल एक झाड सुकलं, म्हटलं का बरं, आपण पाणी दिलं सगळं, पण त्याला पाणी कमी पडलं. म्हणजे एखाद्याला जास्त भूक लागते लेकरांना, काहींना कमी लागते, काही खादाड असतात, काहींना ओव्हर वॉटरिंग पण होते, काहींना ओव्हर वॉटरिंग होते, मग ते मुळं खराब होतात. मुळं जास्त झाली की त्याला कटिंग करावी लागते. ॲडेनियमला सगळ्यात कमी पाणी लागतं. आज मी 100 ॲडेनियमचं कलेक्शन केलं. आता अजून थोडंसं सेट राहिले करायचं. मेहनत तुम्हाला करावी लागते. देरे हरी पलंगावर तुम्हाला शांती मिळणार नाही. तुम्हाला मातीत हात घालावे लागतील, तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि जसं आपल्याला अन्न लागतं, जीवनसत्व लागतात सगळ्या प्रकारची, तशीच त्यांना पण लागतात. ते लक्ष तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, तर तुमचं झाड हेल्दी सुंदर होतं आणि ते तुम्हाला आनंद देतं. आणखी एक महत्वाचा याच्यातल्या झाडांविषयीचा भाग सांगते की ह्यांना भावना आहेत, सेन्सेशन आहे. ती रडतात, ती हसतात,
ती दुःखी होतात, ती निराश होतात, ती आपल्यावर नाराज होतात. आणि ह्याचं संशोधन मी सांगते म्हणून नाही, नासाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलेलं आहे. मी मध्ये पाहिलं, व्हिडिओमध्ये दाखवलं त्यांनी, की एक जणांनी संशोधन केलं, तर त्यांनी ते झाड कशी हुंदके देतं ते दाखवलेलं. कशा प्रकारचे हुंदके. आपण अति दुःख झालं तर आपलं दबतं ना दुःख, मग आपण असं हळूहळू असं वेगवान हुंदके वेगळे, हळूहळू हुंदके वेगळे, हे सगळं संशोधन झालेलं आहे. आणखी एक उदाहरण सांगते. नाशिकच्या विद्यापीठात एक मॅडम आहेत, त्याचा मी व्हिडिओ पाहिला होता. त्यांनी अनुभव सांगितला मला. त्यांच्याकडे ड्रॅगन फ्रूटचं एक झाड होतं, त्याला फळच येईल. बरं, आसपासच्या सगळ्या ड्रॅगन फ्रूटला शेजारी पाजारी सगळीकडे फळ आली, त्यांच्याकडे फळच नाही. खूप नाराज झाल्या त्या. मग कोणीतरी त्या सांगितलं त्यांना की तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. आणि संवाद केला त्यांनी. का रे बाबा, तू का माझ्यावर नाराज आहे, तू मला फळ का देत नाही, मी खूप 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 नाराज झाली, एक तरी फळ मला दाखव. आणि आश्चर्य, त्या बाईंनी तोंडाने सांगितलेलं आहे, 8व्या दिवशी त्या झाडाला फळच फळ आलं. मला पण असाच एक अनुभव आला. माझ्याकडे वानवीचा वॉटर लिली होती. 6 महिने झाले, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, फुलंच येत नव्हतं. मग मी एके दिवशी ना छान असं तिला कुरवाळलं. म्हटलं, का ग बाई, का फुलं देत नाही, ते तुला खायला कमी आहे का, काही प्रेम कमी पडतंय का, मला एकदा फुल येऊ दे, कसं आहे तेवढंच कळू दे मला, असं मी 2-3 वेळा म्हणाले. आणि एक 15 दिवसानंतर त्याला 3 फुलं आली. लोगों से बात करना कम कर दी. पेड़ों का करते हैं, लेकिन ये बात नहीं पता चली की माझ्याबरोबरच काम करत होती माझी मैत्रीण, आणि बरंचसं मला वाटतं माझ्याकडनं शिकली आहे. नाही, खरंच म्हणजे हिचे गुरु आहे. हिला यांच्याकडनं प्रेरणा मिळाली आणि हिचं जास्त कोरोना काळामध्ये तुम्ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा शो म्हणून किंवा त्याच्याकडनं काही आपल्याला मिळावं म्हणून झाडं लावू नका. अगदी खरं. निरपेक्ष आपली मुलं वाढवतो, त्यांना प्रेम देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांच्यावर संस्कार करतो, त्या पद्धतीचं तुम्ही जर केलं तर तुम्हाला खरा आनंद मिळेल, नाही तर मिळणार. आणि इथून पुढचं आयुष्य मी यांच्यासोबतच घालवायचं ठरवलं. आम्हाला आमचं फ्युचर दिसतंय. बरं, ती बाग म्हणजे बागेचा ही जी नवीन जागा आहे, आणि ह्याची आता सुरुवात आपण कधीपासून सुरू केली ह्या बागेची? 2016 पासून. आणि झाडं होती माझी इथं, बरीच झाडी होती. मग माझं बांधकाम जेव्हा सुरू झालं तेव्हा यनमन मध्ये माझं एक छोटंसं घर आहे. आम्ही सगळी झाडं तिकडे शिफ्ट केली. आणि घर झाल्यानंतर सगळं. आता इथे कोणकोणते प्रकारचे झाड आहेत तुमच्या बागेमध्ये? आता सगळे इंडोर जे आहेत माझ्याकडे, आता सगळ्यांची वेगवेगळी नावं आहेत. नावच आहे, संख्या, प्रकार कोणकोणते आहे, कॅक्टस आहे, त्याच्यानंतर रातराणी आहे, फळझाडं आहे, सगळे सीताफळ आहे, अंजीर आहे, त्याच्यानंतर पपई आहे, लिंबू 2 प्रकारचा आहे. आता वेलवर्गीय लावल्यात, पण वेलवर्गीयला तेवढा मला चांगला रिझल्ट मिळाला नाही, तर त्याचं आता संशोधन चालू आहे. आणि सगळ्यात त्या झाडांमध्ये पॉटिंग मिक्स तुमचं महत्वाचं. ते कसं करतात ते सांगा. पॉटिंग मिक्सचं जे आहे तर त्याचं मी राईस हस्क, कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट असेल तर शेणखत, लेंडी खत, थोडीशी माती, हे सगळं मी मिश्रण करते, सगळं मिक्स करते. आणि एकदम लाईट वेट, मी दाखवते वरती तुम्हाला, लाईट वेट मीडिया करते. आणि कुंडी भरताना आधी सगळं तुमचा पालापाचोळा टाकायचा, जास्तीत जास्त पाऊण कुंडी पालापाचोळा टाका तुम्ही. आणि फक्त एक 6 इंच किंवा जेवढी आपली माती असेल तेवढी माती टाका. जास्त मातीची सुकलेलं टाकायचं, सुकलेलं पालापाचोळा वर्षभर. शेण आणि शेणखत याच्यामध्ये फरक असतो. शेण आणलं, वाळलेलं शेण आहे म्हणून ते लगेच टाकणं चुकीचं आहे. त्याला किमान 1 वर्षभर साठवलेलं पाहिजे, मग त्याचं खतात रूपांतर होतं. शेण आणि शेणखत याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही कोकोपीट नाही वापरत? कोकोपीट जास्त नाही वापरायचं. त्यांनी ते पाणी जास्त ते धरून ठेवलं, पाणी आपलं सडतं, मग पाणी जास्त उन्हाळ्यात ठीक आहे थोडंफार, पण त्याला सगळं कोकोपीट आहे. आणि त्याच्यासाठी एक वेगळा मीडिया तयार केलेला आहे, कोकोपीट आणि राईस हस्क, त्याचा एकदम लाईट मीडिया तयार केलेला आहे. कारण ते वजनाने हे होतं ना, त्याच्यासाठी वेगळा केलेला आहे आणि इतर झाडांसाठी वेगळा केलेला आहे. आणि मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना खत आणि हे तर चालूच असतं वर्षभर, मग जसं जसं आहे तसं.
लेंडीखत पण टाकतो. लेंडीखत आहे इकडे बायपासच्या पलीकडे आणि शेणखत तुम्ही बनवता? नाही शेणखत मी बाहेरून आणते, लेंडीखत बाहेरून. आपण शहराच्या जर बाहेर गेलं ना तर जिथं जिथं गाई म्हशीचे गोठे आहेत तिथं तो माणूस सहज तुम्हाला, तुम्ही फक्त जायला पाहिजे, तुमच्या घरी कुणी आणून देणार नाही. तुम्ही गेला तर तुम्हाला सहज फुकट देतात लोक. उलट तुम्ही सांगितलं ना उद्देश तुमचा, तर मला तर पोते देतात फुलंबरीमध्ये. काय पाहिजे त्यांना माहित झालं, त्यांना आवडतं तर पोते घेऊन जा म्हणतात भरून, गाडी घेऊन या आणि घेऊन जा. म्हणजे इतके लोक हे आहेत की तुम्ही करता येत ना, फक्त तुम्हाला तिथं घेऊन जावं, तुमच्या घरी घेऊन आणून देणार नाही. प्रत्येकाला काय वाटतं मला घरी आणून द्यावं आणि मिक्स पण करून द्यावं कुंडी. इथपर्यंत अपेक्षा आहे. मी आता तेवढे अनुभव आले मला. ओळख करून दे, ओळख. कारण कसं आहे त्यांना, आता माझ्याकडे पण माणूस येतो ना, पण आपल्याला जी अटॅचमेंट त्याला नसते अटॅचमेंट, तो काम म्हणून काम करतो. आणि आपल्याला जी दृष्टी असते ती त्याला ती दृष्टी असते. मी प्रत्येक काम तिला विचार समोर उभा राहून प्रत्येक गोष्ट मी करून देते. मी अजिबात त्यांच्यावर सोडत नाही. घे जा, पाणी देऊन अजिबात मी स्वतः. आणि ते करत नाही ते. आणि आजकाल माळीचं कसं झालंय, माळी काम म्हणजे काय, झाडं कापणं आणि ते स्वच्छ करून देणं आणि पाणी देणं, एवढंच त्यांना माहिती आहे. ट्रेंड नाहीत. हा, ते पण आपल्याला सांगावं लागतं कुठून कसं कट करत, नाही तर ते सगळं झाडच साठून टाकतात. ते 4च झाडं लावा, पण ती हेल्दी वाढवा. खूप पसाराही नका करू, 4च लावा. कल्याणकर आमचे सरांची ओळख करून द्या. नमस्कार, मी संजय कल्याणकर. मी देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट म्हणून काम करतोय. माझा फार काही सपोर्ट नाही, एरवी आई नसताना पाणी दिल्याशिवाय ते प्रामाणिकपणे कबूल करतो. वेळ नसतो. आणि ही सुनबाई, मी विशाखा कल्याणकर. मी सून आहे. आपण काय करता? मी PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आधी असिस्टंट प्रोफेसर होते, पण मग आता 3 वर्ष झाले, मी 20 वर्ष झालेत नोकरी झाली माझी, आणि 3 वर्षापूर्वी मी रिझाईन केलं तिथून. आणि मग एक छोटं कॅफे उघडलं. मुलगा आता हॉटेल मॅनेजमेंट करतो म्हणून त्याच्यासाठी एक कॅफे उघडलं होतं एनेट मध्ये. पण आता तेही बंद करून आम्ही आता मोठा कॅफे उस्मानपूर एरियामध्ये उघडले. IRB क्लासेस आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचं, तिथं बाजूला उघडलं. आणि त्यांनी आता ते सुरू केलं. त्याला सपोर्ट करते, ह्यांना सपोर्ट करते. आणि मला असं वाटतं की ॲट द राईट टाइम मी रिझाईन केलं, म्हणजे त्यांच्या कधी काही हेल्थ इश्यू आला किंवा काही आलं तरी मी अवेलेबल आहे. हाकेच्या अंतरावर असते, त्यामुळे मला आता त्याची काळजी नाही वाटत की एकट्याच आहेत घरात, मग कसं होईल. मी थोडा वेळ नसते, कॅफेवर जाते, पण मग बाकी टाइम माझं लक्ष असतं त्यांच्याकडे काय करतात काय नाही. एजनुसार मला काय नाव आहे कॅफेचं? कॅफे क्रंच अँड क्वेंच म्हणून नाव आहे. हा, आदिनाथ टॉवर्सला एक्झॅक्टली IRB क्लासेसच्या बाजूला. हॉटेल मॅनेजमेंट MGM मधून कीज हॉटेलच्या आणि सुरुवातीपासूनच होतं की बाबा मला त्या साईडला जायचं. मॉरिशसला होता इंटर्नशिपला हिल्टनला, तो एप्रिलमध्ये आला. आता मागच्या महिन्यामध्ये त्याला ते सुरू करून दिलं. करतायत, काम करतात. हो, त्याचं फॅशन ठरवलं होतं. आणि छोटा मुलगा 10वी करतो. छोटस कुटुंब, आनंदी कुटुंब. माझं नाव नैना जंबूर आहे. मी डेंटिस्ट आहे आणि बीड बायपासला राहते. आता जस्ट सुरुवात झालेली आहे गार्डनिंगची. एकदम बडिंग स्टेजमध्ये, नॉलेज 0. आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आल्यानंतर, सगळ्यांच्या भेटी झाल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या मैत्री झाल्यानंतर आपोआप ग्रुप मोठा, म्हणजे तुमचं नॉलेज वाढणारच. फक्त तुम्ही एकमेकाची शेअरिंग करणं अपेक्षित आहे. म्हणून त्या संदर्भात त्यामुळे आपण व्हिजिट देतो प्रत्येकाच्या घरी, की समजा तुम्हाला काही नसलं तर तुम्ही येऊ शकता मॅडमकडे, कल्याणकर मॅडम एक दिवस वेळ मिळाला तुम्ही येऊ शकता. आणि त्यांना काय माहिती, समजा कसं असतं प्रत्येक ज्यांनी केलं त्याला अनुभव असतो, म्हणून त्याला जर तुम्ही भेटलात, गेलात त्यांच्या घरी, गेलात त्यांच्याकडे कसं केलं हे पाहिलं तर काय होतं. वा, मॅडम त्यांचं गार्डन बघून मला थोडं इन्स्पिरेशन मिळालं, तर मी म्हणलं चला तुम्ही जिथे जाताय मला पण घेऊन. आणि मागच्या तसं बोलल्यासारखं तुम्ही आपल्या एरियातले जे काही आपण 5 जण जवळचे आहोत, तर तुम्ही तुमचा ग्रुप तयार करा आणि तुमच्या ग्रुपवर तुम्ही डिस्कस करत जा की बाबा मला हे लावलंय, मी ते लावलंय, मला हे, म्हणजे तुम्ही जवळ जाऊ शकता एकमेकाच्या घरी. म्हणजे संडे दिवशी किंवा एखाद्या वेळेस आपण कसं असं जर ग्रुप केलं तुम्ही छोटे छोटे, तर तुम्ही एकमेकाला शेअर करा. तुम्ही समजा 2 जण आहात, 3 जण आहात, तर एक जण तुमच्याकडे ठरवलं की तुम्ही एक माझ्याकडे या, आपण 1-2-3 काम माझ्या ते करून घेऊ आपण. तसं ग्रुपने तुम्ही काम केलं तर काय होईल, शेअरिंग पण होईल आणि एकदम म्हणजे, आणि एखादं काम अवघड असतं ते 2-3 लागतात,
तर त्यावेळेस ते आपण काम करू शकतो. अशा पद्धतीने एक्सपिरियन्स पण एकमेकाचा हे असतो. आणि एक्सपिरियन्स तुम्हाला हळूहळू येतो, हा. आपोआपच येतो. येस येस. आपोआपच येतो. फक्त तेवढी त्याची करण्याची ओढ तुम्हाला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की जागतिक पर्यावरणाचा केवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने 2-5 तरी कुंड्या लावायला आणि आहेत नसेल तर 5 तरी नवीन अजून कोण आले मेंबर? हां येस येस. नमस्कार, मेरा नाम है मेघा राठी. मैंने भी अभी 2 साल पहले ही गार्डनिंग चालू किया है. मैं हाउस वाइफ हूँ, तो अभी नया नया अपना गार्डन संभाल रही हूँ. अभी बहुत क्वेश्चंस रहते हैं, इतने प्लांट्स लेकर आती हूँ लेकिन सूख जाते हैं, पत्ते झड़ जाते हैं, अचानक से क्या हो जाता है समझ में नहीं आता. फूल के झाड़ होते हैं तो फूल वहाँ दुकान पे तो बहुत सारे रहते हैं. घर पे आते से 15 दिन के अंदर वो झाड़ पूरा झड़ते 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 एकदम ऐसा हो जाता है. समझ में नहीं आता कि एकदम से क्या चेंज है. एक फूल भी आ जाता है तो इतनी खुशी मिलती है. तो अभी मैं नया नया सीख रही हूँ, इसलिए मैंने एक क्लब ज्वाइन किया है. बहुत बढ़िया. अजून कोण नवीन? आता सर आले. सर मी विनोद तोतला. माझं इथंच आहे मेन रोडला घर. आणि कल्याणकर मॅडमकडेच आम्ही बघायला आलो होतो आणि त्यांनी आम्हाला सगळं गाईड केलं. मॅडम आम्हाला खूप गाईड केलेलं आहे आणि त्या येतात आम्हाला दाखवतात. जवळ असल्यामुळे कधी कधी आमच्याकडे पण येतात आणि मग आमच्या काही चुका झालेल्या सुधारून टाकतात. जसं मॅडमनी सांगितलं 2 पॉईंट सांगितले की त्याच्यातून काही मिळेल अशी अपेक्षा नका ठेवू. म्हणजे आता ते होतं आधी की आपण हे करायचं म्हणजे हेच झाड लावलं आपल्याला खायला मिळेल. आता मी ते चेंज करणार आहे. आपण काय करता? मी बालरोग तज्ञ. आणि कसं होतं कधी कधी खूप मेहनत करूनही एखादं झाड नाही म्हणजे नाही लागतच नाही. मग त्याचेच वेगवेगळी कारणं असतात. त्यामुळे दुःखी नाही व्हायचं. आणि काही काही झाड आपल्या भागात येतच नाहीत. आपण ते खूप प्रयत्न करतो पण आपल्या भागात वातावरण त्यांना सूट होत नाही. पण नाराज नाही व्हायचं, निराश नाही व्हायचं. येस येस. परत प्रयत्न करायचा. मी ना एका टब मध्ये बटाटे लावले, म्हणजे बटाटे छोटे छोटे येते म्हणून, आणि झाडं वगैरे आली आणि मुलाला पण मी सांगितलं होतं, त्यांनी पण तिकडे बटाटे लावले. पण त्याची माती छान होती, म्हणजे त्याच्यात दुसरं काही नव्हतं. माझ्या ह्याच्यात मी जांभळाच्या बिया फेकल्या होत्या, सगळी जांभळाची झाडं आली. आणि मग आम्ही म्हणतो माझं असं नाहीये बटाट्याचं झाड, तुझं वेगळंच दिसतंय, माझं वेगळंच दिसतंय. आणि त्यांनी गुगलवर सर्च केलं, माझं बटाट्याचं बरोबर आहे म्हणे, तुझं शोध. आमच्या बाईला विचारलं, मोरकणीला तिकडे येतं, जांभळाचं बी आहे, जांभळाचं झाड आहे बाई. म्हणलं हो बरोबर, मी जांभळ टाकलं. सगळे बटाटे खाऊन टाकले त्या जांभळाने. खाली सुद्धा नाही बटाट्याचं काहीही नाही. 6-7 बटाटे मी असे अर्धे त्याला छान मिळून गेलो आणि मस्त वाटलेत ती जांभळाची झाडं सगळी. तर नवीन परिचय झाला सगळं. चला दाखवते, चला असं येत नाही बघू. चला पोलिओमुळे करतात.
सावली 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 असते ना, सावलीमध्ये ठेवली. अरे वा वा वा. नाही नाही, एक गार्डन ओपन स्पेस, ओपन स्पेस. त्यांनी ते डेव्हलप केलं झाड, त्यांचे झाडं लावलेली त्यांनी. त्यांच्याकडे जाते पूर्ण ते रोपं झाले, त्यांचं कामच चालू झालं. एक 25 20-25 घ्या आता, घ्या बघा आता. संभाजीनगर मधलं सगळ्यात बेस्ट गार्डन. जंगल जंगल असे खूप घर आहेत अजून, एक एक दाखवायचं, एकदम नाही दाखवायचं. त्याला बिया पण आलं बघा. हा Thank you.
आपण खाली बसूया एकदा, म्हणजे हा म्हणजे सगळ्यांना बसल्यानंतर कळलं सांगते. गुरुजी अरे नाही मला माझं टार्गेट पूर्ण झालं मी करत नाही, कारण मी व्हिडिओ बनवतो, सगळ्या बागेचा व्हिडिओ बनवतो प्रत्येकाचा. म्हणजे आपण हे चालू आहे माझं 2-3 महिन्यात, माझं तसं 17 पासून चालू आहे. काय म्हणतात चव्हाण मॅडम, कशी गार्डन? हा तरच छान वाटतं, आणि कम्युनिटीमध्ये गेलं तरच छान वाटतं. तार नाही झाडांना दुखावत नाही. ठेवायचं नाही काहीच, खालची पानं काढत जायचं. त्याचा शेप नीट बघावा लागतो, महिनाभर त्याला बघतच बसावं लागतं काय करू शकतो, काय चेंजेस काढत जायचं. मॅडम तुमचा हाच नंबर आहे का? मामा एकदा तुमच्याशी परत मी ग्रुपमध्ये ऍड केलं मी, तुम्ही तू विचारा त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं, क्वेश्चन ग्रुपमध्ये ऍड केला काल केलं काल ऍड केलं मॅडम. मी काय करतो आधी ओळख करून देतो, मग ऍड करतो. गडबड आहे आता, मी निघते. वर आडे नेहमी खरंच प्रेम दिसतं या झाडामध्ये, सगळे ते हिंदी बेबीज पक्षी पण एवढा कॉर्नर आणि मग त्याला काही फुलं बी द्यायचं त्याला पिवळी फुलं येतात का अशी मोठी मोठी? त्याचं फुल पाहिलेलं नाही. पिवळे माझं छोटं आहे, त्याला पिवळी आली अशी. आणि ह्याची कुठली असती? थोडंच खूप मेहनत नवीन आहे, पाहिलं नाही असं काय. पुण्याला आपल्या सोलापूर रोडला जे ना उरळी कांचनच्या भागात खूप नर्सरी आहेत. इतके व्हरायटीज. आपल्याला एक टूर काढायचं तिकडे, एक टूर आपला काढायचा आपल्याला. वन डे टूर आहे आपला, तो सकाळी जायचं संध्याकाळी वापस.
सगळे बाबतीत हो लागेल ना दमा. खालीच करूया, खालीच बसूया, मोकळं बसून खाली बसून तिथं कसं सगळ्याला बसता येणार नाही. हा खालीच आपण हॉलमध्ये. ते खरं तर आपल्याकडे येत नाही, पण त्याला व्यवस्थित प्रॉपर जर डेव्हलप केलं तर ते छान होतात. इतके सुंदर होतच नाही, पण मी खूप प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून मला ते यश मिळालं. मिक्स मध्ये काय असतं? याच्यामध्ये काय सगळं पाणी भरलेलं असतं, पाणी जास्त लागत नाही. सर चहा घ्या, त्याने आणलं थंड होतं तर ते ह्याला पाणी अत्यंत कमी लागतं. आणि पॉटिंग मिक्स 80% वाळू, 10% खत आणि 10% माती. वाळू 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 म्हणजे मॅडम सँड ना? साधी काळी माती ना, आता जो मागचा वाळू आला कधीच खराब होत नाही. उन्हाळ्यात काय केलं? काहीच नाही. बुरांडे सर नथिंग. मी शिल्पाला फक्त हे करतो, बाकी ती करत राहते. आमच्या एका रुग्ण सेवाचं उद्या फंक्शन ठेवलं 6 वर्धापन दिवस रुक्मिणी हॉल. डॉक्टर लोक सगळे जाणार हा सगळा ग्रुप तुम्ही ऍड करून टाका. आता हे ठिबक सिंचन करायचं, आम्हाला पण करायचं. येस, हे फॉग सिस्टीम आहे. हा फॉग सिस्टीम आहे, खाली ठिबक आहे. हा येस येस. तसं एजंट्स वगैरे माहित कसं कॉमन असलं नाही. कॉमन आणि कसं असतं की माहित आणि अनुभवापेक्षा फसवत नाहीत. कारण यांना माहिती, ह्या ग्रुपमध्ये सगळे लोक माहितीतले सगळ्यांना. तुम्ही तसं टाकत येस येस मला असं मंडप करायचं. येस येस. नाही हे तुमचं राईस असतंय का फक्त? बहुत सारे अब देखो ना, ये दोनों का मिक्सचर ही आ गया. एक ही वो है और एक में वो फूलगोभी मस्त बैठी हुई है. अबोली पूरा टाइम अपना इसी में देते हे माझं कंपोस्ट खत आहे. ते तुम्ही केलं कंपोस्ट खत आहे. पण हे कसं केलं ते सांगा ना. हो खाली सांगते बस. खाली बसल्यानंतर आपण हॉलमध्ये बसूया सगळे. म्हणजे ते राईस असतात क्या प्रपोजल में बनाते हैं? से अभी नीचे बैठ के बताएंगे आपको सबको. ज्यादा डाला है रेती सप्लीमेंट्स के लिए रेती ज्यादा ना. त्याला तोटी लावली मी बरं का. आणि रोजचा भाजीपाला याच्यात टाकायचा. आता मी काढला तो सगळा. रोजचा भाजीपाला याच्यात टाकायचा. एवढा लेअर झाला की थोडीशी माती त्याच्यात किंवा कोकोपीट, थोडंसं कोकोपीट टाकायचं म्हणजे मॉइश्चर राहतं. क्या क्या वापस बताओ मॅम. सब्जी असं होतं, लक्ष द्यायचं आधी. 2 इंच तक सब्जी डालने की
फिर उसमें थोड़ा कोकोपीट, सब्जी मुझे बची हुई सब्जी अपनी अपनी ऐसा। बची हुई सब्जी, हाँ, और फिर उसको ढक के रख देना है। अगर ज्यादा पानी हुआ उसमें ऐसा लगा तो थोड़ा सा खुला रखो उसको। वैसे छेद है, पानी नहीं होता। अब जो पानी जमा होगा सब सब्जियों का खाद ये नीचे बकेट में जाता है, हाँ जमा हो जाता है। सिंपल है, फिर ये सिंपल एकदम, टैप से आप निकाल के रेडीमेड आणायची गरज नाही। बास्केटचा जुगाड आहे तो. ट्रस्ट बास्केटचा जुगाड आहे त्याच्यामुळे रेडीमेड घेण्यापेक्षा हे छान आहे एकदम। पण मला हे सांगा, हे होल्स कशासाठी केले? हवा एअर त्याशिवाय कसं होणार? ट्रस्ट बास्केटला एअर टाईट म्हणतात. एअर टाईट म्हणतात, अजिबात हवा नाही जायची. याच्यात खत पण तैयार होतं ना मग। अपन छेद कर देंगे ना उसमें। ते बघा ते पाणी इसको डायल्यूट ये 10 लीटर पानी में 1 बॉटल हे विकत मिळतं ना, त्याला आहे बायोएन्झाईम, बायोएन्झाईम हे पाणी टाकायचं का मॅडम? पाणी झालं नाही, हे तयार झालेलं आहे का? तयार झालेलं आहे। आणि हे नाही कुछ नहीं। हे टाकायचं नाही का वर? छेद से कीड़े नहीं होते इसमें, मेरे को लगता है। त्याच्यात आम्ल आहे ते नका टाकू। मला फक्त 10x10 मॅडम काय कॅटलिस्ट पण टाकता तुम्ही त्याच्यामध्ये? कॅटलिस्ट पण काहीतरी अशी पावडर काहीतरी टाकतात ना, काहीतरी बॅक्टेरिया नाही टाकत, होऊन जातं ते आपण। ती पावडर मिळते कंपोस्टिंग पावडर। छान होतं, माझे 10 वर्ष झाले। मेरा अभी पहली बार ही है ना। अरे मैम क्वेश्चन, मेरे बाजू में बांधकाम हो रहा है तो वो लीव्स पे ना सीमेंट गिरता है, तो उसको प्रोटेक्ट कैसे करो झाड़ों को? उसको आपको ग्रीन नेट लगानी पड़ेगी। स्टील कोई तो फाइन सीमेंट की धूल आती है, फिर पानी आता है, मैं वो लीव्स कट कर दूं क्या जिसपे गिरता उसको है? शिफ्ट नहीं कर सकते। नहीं, बहुत बड़ी बिल्डिंग बन रही है। नहीं, अपने तो उसको क्या करो, फिलहाल ग्रीन थोड़ी सी मोटी वाली ग्रीन नेट मिलती है, हाँ, आई हैव टू कवर। यस, मेरी जैसे है ना ये तो पतली है, पतली। 25 की है, थोड़ी सी 90 की। तुम्ही ते कंप्लेन करू शकता, तुम्ही कंप्लेन करू शकता, त्यांची कंप्लेन करू शकता, तुम्ही कंप्लेन करू शकता त्यांची। कंपल्सरी है बाय लॉ, दे हैव टू कवर देयर बिल्डिंग ताकि आपकी तरफ कोई सीमेंट ना आए। यस यस, कंपल्सरीच आहे, नियमच आहे तो। काम करो आप थोड़ा सा। लावले अशीच ते और सेवन स्टोरी नहीं, मेरा सब इन्वायरमेंट सब खराब हो रहा है और आप जिम्मेदार है इसको। हाँ मैडम जी श्रीकांत को मेल डाल दो। हाँ बस, यस यस, खरंच ऍक्टिव्ह आहे ते। जी श्रीकांत को मेल डाल दो, ही इज वेरी एक्टिव। जी श्रीकांत कमिश्नर। ओके, एक मेल डाल दो, नहीं, मेरा पेड़ गया तो आप जिम्मेदार है म्यूनसिपालिटी। पेरू इतने नेक्स्ट स्पीचलेस। मॅडम मला थोडंसं कंपोस्ट बद्दल सांगा, आणि एक तुम्ही ज्या ज्या गोष्टी जिथून आणता ते ग्रुपवर एकदा टाकू। ओके, आता ह्या प्रश्नाचं उत्तर हे कुठून आणते? हाँ यस, मी ज्या ज्या नर्सरीत जाते आणि जिथे जिथे जे आवडतं आणि ज्या किमतीत असतं ते महत्वाचं आहे। हा घ्यायचं, वाद घालायचा नाही। हे सगळ्यात महत्वाचं, मार्केटिंग करत नाही। मला आवडलं नाही, ओके, मला घ्यायचंच आहे ते। आता मी 250 रुपयाला एक हँगिंग आणलं पलवांपूरमध्ये, आणि ते माझ्याकडे नव्हतं। आता त्याला कुठे शोधत बसून मिळालं, 250 रुपयाला घेऊन। एक सजेशन असं होतं की तुम्हाला जर आता ग्रुपमध्ये ऍड झालाय, तुम्हाला काहीही चांगलं किंवा पॉटिंग मिक्स आहे, तुम्ही बल्कमध्ये ते हस घेतलं राहायचं, तर तुम्ही कंबाईन विचारू शकता करून बल्कमध्ये ऑर्डर मी ऑर्डर देईन, पण याच्यात एक प्रॉब्लेम होतो, कुणीही त्याच्यात बार्गेनिंग करणार मला कल्पना नाही की मला किती मेहनत सगळं केलं मॅडम। आता मी जवळजवळ 1.5 महिना ऍडेनियमचं रिपोर्टिंग करत होते, 1.5 महिना, आणि 2 महिने मी अख्ख्या सगळ्या कुंड्यांना एक कलर, एक सगळा सारखा कलर 2 महिने लागले मला, आणि मी हाताने, माणूस माझ्यासोबत आणि मी हाताने, तर माझी मेहनत त्याच्यात खूप आहे। मला काही त्याच्यात खूप नफा नाही कमवायचा, पण कमीत कमी जो खर्च बार्गेनिंग तुम्ही जे टाकलं आणि ज्यांना बार्गेनिंग करायची ते घेऊ नका, लाईट बिल आहे, पाणी आहे, बाकीची
दिन का जो एक्टिविटी था क्रिकेट का, हमें सबको प्लांट्स देने थे। तो जब प्लांट्स देने थे नर्सरी से लाते तो पूरे ना जो पौधे आते अच्छे नहीं रहते, मतलब बीमार रहते हैं। सो हमने अपनी मैम से लिए, इतने अच्छे प्लांट्स मिले जो सबको हमने इस बार जैसे मेडल्स देने के लिए सबको प्लांट्स दिए और सबने लगाया और बहुत अच्छे पौधे दिए मैम ने। कितने लेके 100 प्लांट्स दिए थे हमने। 100 प्लांट मी स्वतः मैम ने विन टाइम बना के दिए सारे पौधे, इतने अच्छे क्वालिटी के और अच्छे पोट में डाल के दिए। एवरीबडी वाज सो हॅपी। मतलब माझ्याकडे आहे ड्रम अशा एवढा, त्याच्यात असे ते होल वगैरे पण केलेले मी करते, पण मला त्याची क्वालिटी आणखी इम्प्रूव्ह करायची। अच्छा, कसं हा, आता त्याच्यात काय माहिती का, तुम्ही 100 लिटरचा ड्रम आणा, 200चा आणा, कितीचा आणा, त्याला साईडला छिद्र होता आणि त्याच्यात हवा खेळती राहणं खूप महत्वाचं, नाही तर मग ते घट्ट होऊन जातं किंवा काहीतरी बिघडतं, आळ्या होतात काहीतरी। आणि थोडीशी वाळू टाका, त्याच्यानंतर थोडंसं कोकमीठ टाका आणि पालापाचोळा टाका। जो पालापाचोळा तुमच्या गार्डन मध्ये विकतो तो त्याच्यात रोज टाकायचा, इकडे तिकडे टाकायचा नाही। आता समजा साधारण 1 फूट पालापाचोळा तुम्ही टाकला, कट करून टाकायचा का तसंच? फार मोठा असेल तर कट करून तर लवकर विघटन होईल। हा, लवकर विघटन होतं त्याचं। त्याच्यामध्ये आपण आपल्या भाज्यांचं पण कचरा टाकू शकतो पण भाज्यांचं वेगळं ओला कचरा आणि कोरडा कचरा, कोरडा कचरा, आणि त्याच्यावर थोडीशी माती स्प्रेड करा, झालं। अर्धा असंच हे प्रोटेक्शन मध्ये ठेवायचं। अर्धा ड्रम झाला की थोडस गुळ, अर्धा लिटर हे आपलं 50 ग्राम गुळ आणि अर्धा लिटर ताक मिक्स करा, त्याच्यात टाकून द्या। परत ते रोटेशन चालू ठेवायचं। ड्रम गच्च भरल्यानंतर कचरा टाकणं थांबवून टाका, कारण तो काही दिवसांनी खाली जाईल, आपण परत वरून टाका नाही, तसं नाही करायचं। ड्रम गच्च भरला, दाबून दाबून तुम्ही ते थांबवायचं, दुसरा ड्रम घ्यायचं, मग हे खत तयार झालं की काढून घ्यायचं। आता हे बघा माझं कंपोस्ट कसं कळतं खत तयार झालं होतं नाही, असं बारीक होतं मॅडम, हे आपण उन्हात ठेवू शकतो ना ते आपलं ड्रम ना, शक्यतो शेड मध्ये ठेवायचं। हवा फक्त लागली पाहिजे, शक्यतो शेड, हवा लागली पाहिजे, ऊन नको। पाणी टाकायचंच नाही, कारण की ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये पाणी असतं, त्या ओलसर असतो पणा, आणि पॅक असल्यामुळे अजून मध्ये ओलसर तयार होतं। पानं आहेत ना, कोकोपीट, पाणी, माती, याच्यामुळं त्याचा आपोआप ओलसरपणा, आणि आपण ताक आणि गुळ टाकतो, गुळ पाणी छोड़तं ना सर नंतर। आंटी अभी ना वो बारीक बारीक चिलटे बहुत आ जाते हैं कचरे को पॉट के आजू बाजू, आणि वास पण येतोय माझ्याकडे थोडा वो 6 महिने आता ज्यांनी जे सांगितलं ना, लेयर्स, जो तुम्हाला लेअर सांगितलं ना, त्या लेयर्सने तुम्ही जा। त्याच्यात तुमच्या याच्यात मॉइश्चर जास्त झालंय, पाणी टाकलं का तुम्ही? नाही, मॉइश्चर जास्त झालंय, मग त्याच्यावर कोरडं कोकोपीट टाका ना, हा, किंवा आणखी पानं टाका, कोरडेपणा जास्त पाहिजे, पानं सगळं हे करून घेतात, शोषून घेतात। आणि कोकोपीट विकत घ्यायचं की घरी बनवायचं? घरी बनवणं अवघड आहे, ते अवघड प्रोसेस आहे, ती काय त्याला खूप वर्ष लागतात कुजायला ते। फक्त मेन पालापाचोळाच कोरडा, बस जे काही तुम्ही झाडून निघेल त्याच्यात थोडी माती पण असते, मग ते टाकून द्यायचं। आणि हे पाहायला माझ्याकडे दरवर्षी कमिशनर, कलेक्टर, महापौर, नगरपालिकेचे लोक सगळे येतात, येऊन सुद्धा टीम येते बघायला। ते जे तुम्ही बाहेर केलेलं आहे ते का? बाहेर नाही, इकडे वरती ते ड्रमवर ठेवलेत ना त्यांनी, नाही बाहेर जे बनवले तुम्ही बागेमध्ये बाहेरच्या पालापाचोळ्याचा आहे फक्त, तो फक्त पालापाचोळा आहे, सगळ्या प्रकारच्या झाडांचा पालापाचोळा, जगबळ आहे, पिंपळा आहे, सगळी जेवढी झाडं आहेत त्याच्यामध्ये, मग ते ब्राउन मोल्ड म्हणतात, पत्तों का खत बहुत बरे बनता है, सब ते एकदम सुंदर, ते सकलन झाड शाळेच आहे, मला शाळेच राहिलंय, हे सुद्धा अगदी असं होणार आहे। हे फक्त पालापाचोळा, आणि त्याच्यावर अगदी एकदम चांगला मोठा लेअर झाला की गुळ आणि ताक, बाकी काय नाही। माती पण टाकली नाही त्याच्यात, अगदी कमी टाकलं, थोडं कोकोपीट टाकलेलं, कोकोपीट नाही त्याच्यात नाही, अगदी कमी माती, नावाला माती, ते पानं दबण्यासाठी, तर पण वेळ लागतो त्याला।
तयार व्हायला वेळ काही झाडांची पानं भिजत नाही. 3 महिना तो भी कितना साधारण वर्ष तरी लागतं. बापरे. पाण्याचं व्हायला वेळ आहे. भाजी दरवर्षी करते, माझं जवळजवळ 500 किलो खत होतं तयार. तेच मी वापरते. आता ह्याच्यामध्ये याच्यामध्ये वाळू आहे, याच्यामध्ये राईस हस्क आहे, शेणखत आहे, लेंडी खत आहे, माती आहे बरं का. आणि आपलं हे थोडं थोडं सगळं बोन मील, DAP. अब देखो नहीं ऐसे लाइट वेट होना चाहिए थोड़ा सा. ते सरकी डेप मिळते ना, हा ती सुद्धा कुसरून तुम्ही हे करू शकता. माती कमी टाक, मातीचं आधी काय टाकून मोकळी करून माती आणि राईस टाकते बरं का. माती आणि राईस मिक्स करा आणि तेव्हाच हाताला असं लाईट लाईट लागतं. आणि नंतर मग त्याच्यात थोडंसं शेणखत, लेंडी खत प्रमाणात थोडंसं. म्हणजे आता तुमची क्वांटिटी किती असेल त्याचा मी अंदाज नाही माती और राइसेस कितना आधा नहीं, इसको मिट्टी कम लेंगे. मिट्टी कम होगा सर. ये ऐसा होना चाहिए, हाथ लगा कर देखो ना, इस टाइप का होना चाहिए. इसमें रेती भी है. रेती आता तुम्ही म्हणाल रेतीचं काय काम. रेतीमुळे पाणी ड्रेन राहतं. रेती म्हणजे मॅडम किती त्याचं वाळू कुठली वाळू, चाळलेली वाळू, साधी वाळू, झाडी पण चालते. फक्त झाड लावताना सगळ्यात महत्वाची म्हणजे ड्रेनेज होल तुम्हाला चांगलं पाहिजे. म्हणजे पाणी टाकलं की बाहेर आलं पाहिजे. आता ड्रेनेज होल, आता याला खूप छिद्र आहेत, काही याला नसतात, करावी लागतात. त्यामुळे ती छिद्र करायची आणि त्याच्यावर एक तर जाड वाळू टाका खाली किंवा आपले खापराचे तुकडे. मी विटाचे तुकडे टाकतो, नारळाच्या शेंड्या टाकतो, त्याच्यावर परत वाळू टाकतो आणि मग पालापाचोळा जास्त टाकतो आणि त्याच्यावर मग हे मिक्सिंग केलेलं थोडंच जास्त नाही. तुकडेही चालतात. हा जे अवेलेबल आहे ते नारळाचे, आपले फुटका माठ सुद्धा चालतो, त्याचे तुकडे फोडले ते टाकलं. मी अशी कुंड्या तुकडे करून फक्त ते होल आपलं मोकळं राहायला पाहिजे खालचे, तिथून पाणी गेलं पाहिजे बाहेर. नारळाच्या शेंड्या पण चांगल्या असतात बरं का. खत आणि पाणी धरून ठेवतात, त्या ओल ठेवतात, ओला धरून ठेवतात. शनिवार को शनि मंदिर के बाहर से मैं ड्रम भर के लेके इनको पूछो हम कितना लाते हैं. 10 पहले हम लेके आते हैं. आणि कोणाला जर टेम्पो भरून पाहिजे असेल तर आमच्या चौक्याच्या घाटामध्ये एक मंदिर आहे, तिथं दररोज कमीत कमी एक बैलगाडी बसवतात. संकष्टीला इथं हनुमानच्या मंदिराच्या तिथं भेटतो. लेके आते, पानी में भिगाते और फिर उसको छील के रख देते. ते सगळंच दिसलं. नारळाचं झाड आहे ना, तर त्याचं ते मग अख्खं ते नारळ जे असतं ते ठेवायचं थोडे दिवस आणि मग मोकळं करून मग ते टाकायचं का कुठे झाड अख्खा असोला नारळ असतो ना, तर ते जाड असतं त्याचं शहाळ्याचं. एक्सपायरी झालेले आहे. आता 20 गोळ्या आहेत, एका कुंडीत एक विटॅमिन C, विटॅमिन D सगळं त्याच्यामध्ये, कॅल्शियम. म्हणजे तुम्ही त्या गोळ्या भंगारमध्ये न टाकता ह्याच्यात टाकून द्या झाडाला एक म्हणजे त्याचं काय कंबर दुखत असेल, काय झालं ते निसटून जाईल. चाकू, स्क्रूड्रायव्हर किंवा ड्रिल मशीन स्क्रूड्रायव्हर घ्यायचा, एक जुना स्क्रूड्रायव्हर त्याला गरम करायचं, ते खराब होत नाही. हा सगळ्या गोळ्या टाकून द्या, कारण आपण जे एक मिनिट आपापसात नाही बोलायचं. 80% रेती, 10% खाद और 10% मिट्टी. सेकुलेंट साठी मिक्सिंग. हाँ, नीचे तुम होल बड़े चाहिए उसके, उसमें पूरे ईंटों के टुकड़े डाल दो, फिर ऊपर से रेती का लेयर डालो और खाली ऊपर की साइड में वो पॉटिंग मिक्स और उसमें सक्लेंट डालो. आणि आता थर्माकोल आपण वापरायला बंदी आहे. टाइम टू टाइम खाद डालना पड़ता है. उसको खाद नहीं लगता,
सक्लेट्स खूप बिलकुल खात नाही. आपण आता हे बघा, आपल्या थर्माकोलची सध्या बंदी आहे आपल्याकडे, पण ज्यांच्याकडे जुन्याकडे थर्माकोलचे फ्रीजच्या बरोबर थर्माकोल येतं, त्याचे जरी तुकडे तुकडे केले आणि तुम्ही जर त्या सॅक्युलेंटच्या ॲडेनियमच्या खाली जर टाकले तर तो आपले काय होईल, तो बाहेर टाकण्यापेक्षा कुंडीच्या खाली राहील. आणि हा हा त्याच्यामुळे तो आपल्याला तो एक तो पर्यावरणाला प्रत्येक नाही आपले हे जे ॲडेनियम वगैरे आहे, सॅक्युलेंट आहे, त्याला जास्त प्रमाणात केलं तर चालेल. चला मी आता घरच्या आपल्या किचन वेस्ट खाली छिद्र करा. ड्रम छोटा असेल काय असेल ते तुमच्याकडे, खाली मी बादली ठेवली दाखवली बघा, त्याच्यात ती बादली ते ड्रम ठेवा आणि त्याच्यावर थोडंसं कोकोपीट टाका खाली मॉइश्चरसाठी. भाजी टाका, भाजी टाकत राहा, थोडासा लेअर झाला की परत थोडंसं कोकोपीट टाका आणि कधीतरी मग थोडंसं आपला हलका गूळ आणि याचं शिंपडा. चला मी आता प्रत्येकाचे 2 मिनिट घेतो. आपण हा ग्रुप जो आहे आपला किचन गार्डनचा हा छान व्यवस्थित झालेला आहे. आपण 15 दिवसाला, महिन्याला किंवा 8 दिवसाला आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करत असतो. आज कल्याणकर मॅडमकडे तर खूपच म्हणजे एखाद्या नर्सरीमध्ये नसतील जास्त किंवा त्यापेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला मिळाल्या किंवा कसं आपल्याला ते कसं मेंटेन करायचं त्याबद्दल त्यांनी सांगितलं. आता हा आपला जो ग्रुप आहे तो वी फॉर एन्व्हायरमेंट आणि गणेश सरांनी सुरुवातीला जो काही इनिशिएटिव्ह घेतला त्याप्रमाणे आपण एक सेमिनार वर्कशॉप घेतलं होतं दिवसभर. त्याच्यानंतर हा ग्रुप झालेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, आता वी फॉर एन्व्हायरमेंट आहे हे आमचं 2014 पासून आमचा हा ग्रुप आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रोज कार्यक्रम चालू असतात. आमचा जो कमल पहाड आहे किंवा मेघना बडजाते आहे, कमल पहाडचा जो रोज कमीत कमी आपण म्हणजे 5 महिन्यामध्ये 20,000 झाडं आपण डिवायडर लावली आणि जेवढे डिवायडर सिटीमध्ये तुम्ही जे बघताय तर ते सगळे डिवायडरचे कामं हे आपण केलेले आहेत, आमच्या वी फॉर एन्व्हायरमेंट ग्रुपने केलेले आहेत. परत आपण कॉलनी वाईज पण आपण बरेच ठिकाणी केलेले आहेत किंवा विभागीय क्रीडा संकुल आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, आपण डेल फॉरेस्ट वगैरे केलेले आहेत, वॉकिंग प्लाझा केलेला आहे. म्हणजे खूप ठिकाणी आपलं काम चालू असतं. आता मध्यंतरी ते मुक्तीसंग्रामाचे मुख्यमंत्री आले होते तर आपण एक निवेदन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कसं आहे मॅनपॉवर कमी पडतं, आपल्याकडे फंड्स पण कमी पडतात. तर त्यांना आपण म्हणजे आता बघूया आपलं चालू आहे त्यांचं. तर टँकर म्हणजे डिवायडरवर पाण्याचं काय करतात ते जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते फक्त त्यांनी जे काही झाडं लावलेले त्यांना लावतात. आम्ही भरपूर वेळेस रिक्वेस्ट करतो, त्यांच्याशी फॉलोअप चालू असतो. तर एक टँकर देतो असं मुख्यमंत्र्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बघू आता ते कुठपर्यंत जातात, त्याचा फॉलोअप वगैरे चालू आहे. तर सगळ्यांचा पण रिक्वेस्ट आहे म्हणजे आमचे एक बीसी एक असतं मंथली बीसी 500 रुपये आपण त्याच्यामध्ये ऍड करत असतो. प्रत्येक जण ज्यांना जमत असेल त्यांनी ते ऍड करावे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. ही पण ऍक्टिव्हिटी त्यातलाच एक पार्ट आहे. काय सहकार्य करता येतील सगळं प्रत्येकाने आपापले 500 रुपये म्हणून नाही म्हणजे मागच्या 5 महिन्यामध्ये जर का 20,000 डिवायडरवर झाडं लावले असतील म्हणजे 1-2 वर्ष त्याचा इफेक्ट दिसत नाही, पण 3 वर्षानंतर त्याचा इफेक्ट एवढा दिसतो. दुसऱ्या वर्षी तेवढा दिसत नाही. आणि म्हणजे आता डिसेंबरच्या नंतर किंवा आता ह्या महिन्यात पण आपण पाण्याचं आता लावलेत आपण 20,000 झाडं, तर त्याला पाण्याचं मेंटेनन्स वगैरे आपण बकेट म्हणजे एक कॅनने आपण पाणी देतो प्रत्येक एरिया. म्हणजे असं काही नाही की आपण ह्या लावलं आता आरसूलकडे लावलं त्याच्याकडे कोण करणार. तर ते रोटेशन मध्ये आम्ही आठवड्यातून पाणी त्याला देत असतो. तर त्याकरता पण आपल्याला फंड्स वगैरे लागत असतात. सर तुम्हाला कॅन पाहिजेत का? असतील तर द्या. कॅन मी प्रोव्हाइड करते तुम्हाला. आपण म्हणजे ते कुंडीला ओझं होत नाही, कुंडी तुटत नाही तर कुंडी तुटते. त्याचं प्रमाण सांगा ना, प्रमाण सांगा त्याचं कसं लावायचं, समान करायचं. काय काय टाकायचं त्याच्यामध्ये? कोकोपीट आणि राईस. कोकोपीट आणि राईस सस त्याच्यामध्ये फक्त तेवढंच वापरायचं हँगिंग साठी. काही सप्लिमेंट्स वगैरे नाही, काही सप्लिमेंट्स अतिशय नाजूक असतात जशी इकडचे आहेत पाण्याचं नियोजन, त्याच्यासाठी वेगळं हे आहे पॉटिंग मिक्स आहे. त्याच्यासाठी मी काय करते आपल्या घासऱ्या नारळाच्या शेंड्या नारियल की जुडे मी करते एकदम बारीक कट करते. ते बारीक कट करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोकोपीट टाकायचं, थोडंसं हे बोन मील अमकं सगळं थोडं 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 टाक, जसं तुमचं प्रमाण असेल तसं ते टाकायचं आणि ते डंप करून ठेवायचं आणि त्याच्यात ते सक्लेट्स
अजून एक सांगायचं राहिलं, आपलं मागच्या आठवड्यामध्ये एक आपण वेबिनार घेतला होता. दर महिन्याला आपण एक वेबिनार घेतो, त्यामध्ये पण आपण जॉईन होत जा. आपण ग्रुपवर टाकत असतो, पण मला वाटतं कोणी त्यामध्ये जॉईन झालेलं नाही. चांगलं एन्व्हायरमेंटल रिलेटेडच असतात वेगवेगळ्या. मॅडम आता पाण्याच्या विषयी नियोजन सांगा की पाण्याचे नियोजन कसं करता एवढं मोठं बागेचं? हा, मी रोज सकाळी 7ला म्हणजे सूर्य उगवायच्या आधी सगळ्या झाडांना पाणी टाकतो रिक्वायरमेंटनुसार. हा, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये एखाद्या दिवस 2-2 वेळेला पण लागतं. तुम्ही स्वतः टाकता? मी सगळी कामं स्वतः करते, एक लक्षात घ्या. मला माहित नाही, 300-400 किलो मी पॉटिंग मिक्स स्वतः मिक्स करते हाताने बसून खाली. असं नाही की माझे नख बघा कायम खराब असतात. नहीं, हम सब रिटायर हो गए ना, तो दिस इज द बेस्ट प्लान सबने एक्वायर करना चाहिए हेल्दी रहने के लिए. तुम्हाला माहित नाही त्याचे बेनिफिट्स इतके आहेत. मातीला हात लागला तरी तुम्हाला वेगळा त्याच्यातनं मिळतं काही. अगदी खरं. नाही, कोणत्याच प्रकारचा आजार नसेल. कुठलाच अजून तरी नाही. 75 इयर्स चालू आहे. आजाराला वेळ येऊ देत नाही जवळ त्या. झाडाला बोलून मोकळा फोटो काढ, गोविंद फोटो काढ. या वहिनी तुम्ही या. मॅडम मी किती केलं मॅडम, खरंच काहीच नाहीये. फोटो का सगळ्यांचे? मी व्हिडिओ काढतोय. या चला, एक जण चला. या चला चला, एक जण चला फास्ट. चला एक जण चला आता. आणि तसंच आता घरी जायचं आपल्याला सगळ्यांना. येस येस. चला चला, त्यांचा वेळ आपल्याला सगळ्यांचे फोटो काढणं सगळ्यांचे. एक मिनिट ॲडेनियमचं. चला चला, घेतलेले बाजू मागे उभा राहा सगळेजण. एक ग्रुप फोटो घेऊया मॅडमच्या मागे. असेच उभा राहा सगळे. हा, असेच उभा राहा. येस येस. चला चला चला, एक सगळेजण हातात घ्या. 1 मिनिट थांबा, सगळ्यांना घेऊ द्या झाड आधी. सगळ्यांना झाडं घेऊ द्या आधी. हा, 1 मिनिट घेऊया आपण सगळं. चला चला, गप्पा नंतर मारा. सर 1 मिनिट नाही, ग्रुपमध्ये घ्या. नंतर तुम्ही नंतर काही घ्या, पण आता ग्रुपमध्ये घ्या. येस येस. हा, आता सगळेजण तसंच बसा. हा, 1 मिनिट फक्त एकदा सगळ्यांचं काढून घेतो, मग मला द्या. मला थांब रे, मला देऊ दे.